पंचायत समिती या ठिकाणी ग्रामपंचायत नेमगिरीच्या सगळ्या महिला भगिनी व सगळे पुरुष बांधव त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज त्यांचा मुद्दा असा होता की जल जीवन मिशनचं काम तर अपुरं आहे, त्याचबरोबर आमच्या गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे जी प्रशासनाच्या माध्यमातून जे टँकर चालू आहेत ते टँकरचं पाणी काय आम्हाला पुरेसं खांडेच्या वाडीला मिळत नाही। त्यासाठी या सर्व महिला आज या ठिकाणी पंचायत समितीमध्ये उपस्थित झालेल्या आहेत। तर महिलांना मी एकच समस्या त्यांनी माझ्या पुढे मांडली की ताई, पाणी हे आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे। बरोबर आहे, महिलांचा मुद्दा आहे तो रास्त आहे, मी पण एक महिला आहे। पण पंचायत समितीच्या माध्यमातून जे टँकर 2 त्यांच्या गावासाठी मंजूर आहेत, निमगिरीसाठी खांडेची वाडी आणि निमगिरी गावठाण, तर खांडेच्या वाडीपर्यंत टँकर जास्तपर्यंत पाणी संपलं जाते आणि त्या महिला बिना पाण्याच्या वंचित राहतात। तर मी त्यांना आश्वासन करते की या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्याबरोबर 2 दिवसापूर्वी आमची चर्चा झाली आणि दादांनी या पाणी योजनेसाठी सर्वात आधी पुढाकार या तालुक्यासाठी घेतलेला आहे की जी वंचित क्षेत्र किंवा जी वंचित गावं पाण्यापासून राहिलेली आहेत त्या गावांसाठी स्वतःच्या स्वखर्चातून स्वनिधीतून दादा टँकर त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं आणि पाणी देण्याचं काम हे शरददादाच्या माध्यमातून होणार आहे। तर दादांशी आता आम्ही संपर्क केला आणि दादांना फोन केला आणि दादांनी सगळ्यांशी लाईव्ह बोलले की उद्यापासून निमगिरी खांडेची वाडी या ठिकाणी 10 वाजता सकाळी टँकर हा शरददादांच्या माध्यमातून पोहोचला जाणार आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळापर्यंत जोपर्यंत टँकरची आवश्यकता आहे तोपर्यंत दादा त्या गावाला पाणी पुरवणार आहेत। त्याचबरोबर जल जीवन मिशनच्या माध्यमातून दादांनी 2 दिवसामध्ये मीटिंग लावण्याचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे अधिकारी त्याचबरोबर सगळे असणारे ठेकेदार सगळ्यांना बोलून त्या गावची परिस्थिती काय, त्या गावची जल जीवन योजना कुठपर्यंत झालेली आहे आणि अद्यावत का थांबलेली आहे यासाठी सगळ्यांचा आढावा दादा 2 दिवसामध्ये घेणार आहेत। पण उद्यापासून टँकरची सोय निमगिरी आणि खांडेची वाडी या ठिकाणी होणार आहे एवढा दादांनी यांना सगळ्यांना शब्द दिलाय आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मी त्यांना शब्द देते की प्रशासनाचे जे 2 टँकर तुमच्यापर्यंत येत आहेत ते सुद्धा रेग्युलर तुम्हाला उद्यापासून कंटिन्यू, एक निमगिरीसाठी आणि एक खांडेच्या वाडीसाठी उद्यापासून तुम्हाला रेग्युलर उपलब्ध होणार आहे। त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता होणार नाही, तुमच्या पाठीमागे आम्ही सखोलपणे राहणार आहेत आणि कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये कमी पडणार नाही। प्रशासन तुम्हाला मदत वेळोवेळी करणार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा तुम्हाला वेळोवेळी मदत करण्यासाठी अग्रेसर राहू, एवढं बोलते। धन्यवाद।